जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज कैरीची लुंजी करणार आहे. विदर्भमधील लग्नाच्या पंक्तीतील मस्त रसरशीत कैरीची लुंजी कशी करायची, मसाले कोणते टाकायचे, कैरी किती शिजवायची, पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, याकरिता रेसिपी पूर्ण बघा. लुंजी करण्यासाठी ह्या 2 कैरी घेतल्या. कैरी स्वच्छ धुवून घ्यायची. लग्नाच्या पंक्तीमध्ये करतात तशी लुंजी करायची आहे. देठ काढून घ्यायचे. अशा फोडी करून घ्यायच्या. कैरीची साल काढायची नाही. सालीसह कैरी घेतली ही लुंजी चवीला छान होते. 2 वाटी कैरीच्या फोडी आहेत. गुळाचा अंदाज येण्यासाठी फोडी मोजून घ्यायच्या. 2 वाटी कैरीच्या फोडी असेल तर पाऊण वाटी गूळ लागेल. कैरी किती आंबट आहे त्याप्रमाणे गूळ घ्यायचा. कढईमध्ये तेल गरम झालं. मोहरी तडतडली. 1 चमचा मेथी दाणे. गॅसची फ्लेम लो ठेवायची. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट परतून घ्यायची. यामध्ये हिंग, खडे हिंग आहे. पाव चमचा कलौंजी परतून घ्यायचं. 1 चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर, 1 चमचा जाडसर बारीक केलेली सोप, 1 लवंग व 5-6 मिरे मिक्सरमध्ये असं जाडसर बारीक करायचे. याने लुंजी चवीला खूप छान होते. गॅसची फ्लेम लो ठेवायची. हे सर्व परतून घ्यायचं. लहान अर्धा चमचा हळद, चवीनुसार मिरची पावडर लो फ्लेमवर परतून घ्यायचं. यामध्ये कैरीच्या फोडणीमध्ये छान परतून घ्यायच्या. हिंग आणि मेथीचा मस्त सुवास येत आहे. 1 वाटी पाणी, आणखी पाव वाटी पाणी, असं एकूण 1.25 वाटी पाणी टाकत आहे. कोमट पाणी टाकायचं. चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं. यामध्ये बारीक केलेला गूळ, पाऊण वाटी गूळ टाकत आहे. कैरी आंबट असेल तर गूळ थोडा जास्त घ्यायचा आणि कैरी आंबट नसेल तर गूळ थोडा कमी घ्यायचा. लुंजी मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायची. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल. रेसिपी लाईक करा, शेअर करा. 7 ते 8 मिनिट मीडियम फ्लेमवर शिजविल्यानंतर 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवर शिजवायची. खूप जास्त घट्ट शिजवायची नाही. अशा प्रकारे ठेवायची आहे. थंड झाल्यावर आणखी घट्ट होते. यापेक्षा जास्त शिजविली तर खूप घट्ट होईल. यामध्ये कोथिंबीर आणखी 1 मिनिट शिजवून घ्यायची. कैरीची फोड बघू, छान शिजली आहे. गॅसची फ्लेम बंद. लग्नाच्या पंक्तीमध्ये असते तशी मस्त रसरशीत घट्टसर लुंजी तयार आहे. रंगही छान आला आहे. फ्रीजमध्ये 15 दिवस टिकते. पण लुंजी केल्याबरोबर लगेच खायला खूप छान लागते. आंबट गोड रसरशीत कैरीची लुंजी या पद्धतीने करून बघा. सर्वांना आवडेल. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.